मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखारतेने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली शिक्षण संस्थेच्या गणरायाला चिमुकल्यांचा निरोप, मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जल्लोष। गणेशोत्सवाच्या 6व्या दिवशी सांगली शिक्षण संस्थेच्या गणरायाला शाळेच्या चिमुकल्यांनी विसर्जनाचा निरोप दिला। यावेळी निघणाऱ्या मिरवणुकीत चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही जल्लोष उफाळून आल्याचे दिसत होते। या मिरवणुकीत 5 ते 7 शाळांचा समावेश असून यामध्ये प्रामुख्याने सिटी हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, कन्या पुरोहित, बापटबाल, मक्या आठवले, मालू इंग्रजी मीडियम इत्यादी प्रकारच्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश असून यांची एकूण संख्या सुमारे 800 ते 900 होती। या मिरवणुकीमध्ये सांगली शिक्षण संस्था अध्यक्ष नितीन खांडेकर, कार्यवाह शशिकांत देशपांडे, श्री गोरे, श्री अरविंद मराठे इत्यादी पदाधिकारी यांच्यासह सिटी हायस्कूल मुख्याध्यापक गोसावी, जाधव, कांबळे सर, श्रीराम कुलकर्णी इत्यादी शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते। शिक्षण संस्थेच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा परंपरेनं ढोल, ताशे, जानपथक आणि भगव्या ध्वजाची रस्त्यावर गर्दी केली होती। या मिरवणुकीचे संपूर्ण नियोजन दिलीप पवार यांनी हाताळले असून गणरायाची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध झाली। दरम्यान राजीव कोरे ब्राईट फ्युचर व आरवाडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। आणि 6व्या दिवशी का? हां, 5 शाळा वर्षाप्रमाणे सर्व शाळांची गणपतीची एकत्रित मिरवणूक आहे आणि एक चांगली मिरवणूक, आदर्श मिरवणूक कशी असावी याचा एक वस्तुपाठ लोकांना घालून देण्याच्या दृष्टीने आम्ही गेली काही वर्ष या मिरवणुकीचं एकत्रित आयोजन करतो। विविध शाळांचे विविध खेळ असतात, लेझिम असतात, झांज असते, पारंपरिक खेळ असतात। मुलांना मिळणारा वर्षभर पुरणारा उत्साह या मिरवणुकीच्या निमित्तानं मिळावा हाच आमचा प्रयत्न असतो। आज म्हणजे या किती शाळा तुम्ही ज्या बाहेर आहेत? याच्यामध्ये बापटबाल शिक्षण